नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानदार FRP देत नाहीत तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवावं असं आव्हान त्यांनी दिलंय। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून अन्नाचा एक घास देखील खाऊ नका असा टोलाही त्यांनी लगावलाय। जेव्हा ते आम्ही आलोय त्यामुळे आम्ही लोकांची काळजी करतोय। रोहितने ऍक्टिंग करायची आवश्यकता नाही। एकदम स्टंटबाजी करणारा हा माणूस आहे, बोगस माणूस आहे। काय याच्याकडे आहे? कोणतरी त्याचे चार सल्लागार तू असं कर, अरे कसं कर, लोकांना माहित नाही तू शेतकऱ्याचा कर्दन काळ हा रोहित पवार आणि त्याचा आजोबाच आहे हे लोकांना माहित नाही। आता तुम्ही तारणहार होणार कसं? कर्दन काळाचा तारणहार होणं एवढं सोपं नाही, लोकांना सगळं माहित आहे। पूर्वी ते चालत होतं। जर बसायचं असेल अन्न त्यागला तर ह्याला उपाशी ठेवला पाहिजे, नाहीतर तिथं वडापाव खाणार परत इकडे येऊन म्हणणार मी शेतकऱ्यांच्यासाठी जोपर्यंत कर्जमाफी केली आणि आता तू कर्जमाफी कसली करणार आहे? आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे। पंढरपूरमध्ये उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी बऱ्यापैकी पाठ फिरवली। शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्षांनी देखील तिकडे पाठ फिरवली नाही, त्यामुळे पक्षांनी हाती घेतलेलं नाही। हे वैयक्तिक स्वरूपामध्ये केलेलं आंदोलन आहे आणि त्याच्यातून स्वतःला नेता म्हणून सिद्ध करण्याची ही धडपड केविलवाडी सुरू आहे।